नमस्कार श्रोत्यांनो. आज आपण एक विशेष मुलाखत ऐकणार आहात. त्याचं निमित्तही असं आहे की आज आहे जागतिक किडनी दिवस. आणि श्रोत्यांनो, आपल्याला कल्पना असेल की भारतामध्ये किडनी हा आजार झपाट्याने वाढत आहे. जगभरामध्ये मृत्यूंची जी काही कारणं आहेत, त्या कारणांची जर आपण चर्चा केली तर तिथे असं वाटतं की CKD एक मोठं कारण समोर आलेलं आहे. आता CKD म्हटलं म्हणजे क्रोनिक किडनी डिसीज. आणि भारतामध्ये सुमारे 13 कोटींपेक्षा जास्त प्रौढ किडनी आजारानं आज प्रभावित आहेत. डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा, पेनकिलर औषध जास्त वापर यामागील प्रमुख कारणं मानली जातात. आणि असं म्हटलं तर ही वावगंही ठरणार नाही. आणि आज जागतिक किडनी दिनाचं औचित्य साधत आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेले तज्ज्ञ आहेत, किडनी रोग तज्ज्ञ डॉक्टर सदानंद भुसारी सर. डॉक्टर भुसारी सर, सर्व श्रोत्यांच्या वतीने अकोला आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहे. नमस्कार. नमस्कार. प्रथमतः मी अकोला आकाशवाणी यांना मी धन्यवाद देतो की आज या चर्चासत्रासाठी आणि महत्त्वाच्या जागतिक किडनी दिवसाच्या निमित्ताने आज हे चर्चासत्र आयोजित केलं, त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. सर, आपल्या शरीरामध्ये अनेक अवयव आहेत. त्यामध्ये हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि मला वाटतं दुर्लक्षित अवयव आहे. त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जात नाही. तर या अवयवाविषयी जर आपल्या श्रोत्यांना जर काही अवगत करून द्यायचं असेल तर याचं कार्य कशा पद्धतीने असतं, जर थोडक्यात आपल्या श्रोत्यांना जर सांगितलं तर. अगदी बरोबर. हे एक सुप्त अवयव आपण शरीरात म्हणू शकतो. आणि ह्या आपल्या शरीरात 2 किडन्या आहेत. त्या मणक्याच्या मागच्या बाजूला आपल्या शरीरात पोटाच्या भागात असतात आणि हे सहसा बाहेरून दिसत नाही. आणि सुरुवातीला जो काही किडनीचा आजार केव्हाही कोणालाही होतो तो शांत असतो, सुप्त असतो. त्याच्यामुळे ह्याच्याकडे सुरुवातीला आपल्याला लक्ष वेधल्या जात नाही. जसं लकवा झाला तर अर्धांगवायू झाला तर लगेच लक्षात येतं, हार्ट अटॅक आला तर छातीत दुखतं. असं काही किडनीचं होत नसल्यामुळे ह्याचे सुरुवातीचे लक्षणं हे अतिशय शांत प्रकारे असल्यामुळे हे दुर्लक्षित आजारमध्ये मोडतो. सर, किडनीचं कार्य बिघडलं तर शरीराला काय अपाय होणार आहे, याविषयी जर आपल्याला सांगायचं जर झालं तर. त्यासाठी आपल्याला किडनीचे कार्य काय हे आपल्याला समजून घेणं जरुरी आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की किडनीच्याद्वारे लघवी तयार होते आणि शरीरातलं अतिरिक्त पाणी हे सगळं बाहेर जातं. ह्या पाण्यातच हे नुसतं पाणी नसून त्याच्यात जे दूषित द्रव किंवा दूषित घटक आपल्या शरीरात तयार होतात ते ह्या पाण्याद्वारे फेकल्या जातात. त्याचे महत्त्वाचे नावं जसं का सांगण्यात आलं तर युरिया, क्रिएटिनिन आणि काही क्षार जे शरीरात अतिरिक्त प्रमाणात आहे, जसं मीठ, पोटॅशियम, युरिक ॲसिड, मॅग्नेशियम, फॉस्फरस, हे सगळं शरीराबाहेर काढण्याचं काम म्हणजे पाणी आणि घाण पदार्थ हे काढण्याचं काम किडनी करते. ह्या व्यतिरिक्तसुद्धा किडनी उच्च रक्तदाब सांभाळण्यासाठी काही द्रव तयार करतात आणि रक्तदाबाचं नियंत्रणही किडनीचा रोल आहे. रक्त बनवणे, आपल्या बोन मॅरोमध्ये मज्जातंतूमध्ये जे ब्लड बनतं त्या बनण्यासाठी जे रसायन लागतं एरिथ्रोपॉयटिन नावाचं, तेही बनवण्याचं काम किडनी करतं. विटॅमिन D हे बनवण्याचं कामसुद्धा किडनी करतं. तर किडनीचे अनेक रोल्स आहेत आणि ते अनेक कार्य करते किडनी. आणि जेव्हाही किडनी खराब होते, निकामी होते, कमजोर होते, तर ह्या सगळ्या गोष्टींवर असर येतो आणि त्या प्रकारे पेशंटला आपल्याला लक्षणं दिसतात. साधारणतः म्हणजे किडनीचे जर कुठले विकारांमध्ये जर आपण मोडलं तर कुठकुठले असे विकार असतात किडनीला होणारे? विकार आपण जर का मेडिकल टर्ममध्ये विचार केला तर ॲक्यूट किडनी इंजुरी आहे आणि क्रॉनिक किडनी डिसीज आहे. ॲक्यूट म्हणजे आकस्मिक होणारे किडनीचे रोग, म्हणजे कोणाला डायरिया झाला, हागवण लागली किंवा लूज मोशन झाल्यामुळे शरीरातलं पाणी निघून गेलं, उलट्या झाल्यामुळे पाणी निघून गेलं, त्याच्यामुळे लघवी कमी होते आणि किडनी वीक होते. हे जे असे आकस्मिक झालेले आहेत ते काही लवकर इलाज करून पूर्णपणे किडनी बरी होऊ शकते. पण याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा काही दीर्घ काळापासून आपण म्हणजे डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, हे दीर्घ काळापासून जे आजार आहेत त्याचा असर जर का किडनीवर झाला तर हळूहळू किडनी इरिव्हर्सिबल डॅमेजमध्ये जाते, ती पूर्णपणे बरी होत नाही आणि त्याला आपण क्रॉनिक किडनी डिसीज म्हणतो. अच्छा, आपण सुद्धा उल्लेख केला की डायबिटीज असेल, हाय ब्लड प्रेशर असेल, लठ्ठपणा असेल,
यामुळं सुद्धा किडनीवरती विविध आजार होऊ शकतात. सर, हल्ली सर्रास आपण बघतोय की पेनकिलर औषधांचा वापर आपण सध्या केला जातो डॉक्टरच्या अगदी बरोबर. सल्ला न घेता. आणि असे पेनकिलर जर घेतले तर याचा किडनीवरती काय अपाय होऊ शकतो किडनीला? निश्चित. पेन किलरनी किडनी निकामी होते हे सिद्ध झालेलं आहे. आणि याचा अर्थ आपण पेन किलर घेऊ नये असं मी म्हणणार नाही. पण एक दिवस बस, त्याच्यावरती खूप जास्ती पेन किलर घेणं योग्य नाही. आणि स्वतःहून सेल्फ मेडिकेशन करणे हे अगदी चुकीचं आहे. आपण जे स्वतःहून मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या घेऊन घेतो आणि त्या दीर्घकाळ चालू ठेवतो, त्याच्यामुळे किडनी निकामी होते. जेव्हाही तुम्हाला पेनकिलर घ्यावं लागलं तर थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवून देणे, तर पेनकिलरचा दुष्परिणाम जो किडनीवर होतो तो कमी प्रमाणात होईल. तर पेनकिलर तर घेणे अगदी चुकीचं आहे असं मी म्हणेन. जर किडनीचं जर कार्य बिघडलं आहे तर साधारणतः आपल्याला कुठल्या लक्षणांच्या माध्यमातून ते ओळखता येईल की आपल्या किडनीचं जे कार्य आहे ते बिघडलं आहे? कारण तुम्ही सांगितलं की हा आजार हा अगदी सुप्त आहे, लवकर लक्षात येत नाही. बरोबर. अगदी छान प्रश्न आहे आणि याच्याकडे सगळ्यांनी आवर्जून लक्ष देणं जरुरी आहे. तर सुरुवात आपण सूजेपासून करू. चेहऱ्याच्या डोळ्यांच्या भोवती सूज आली किंवा पायावर सूज आली तर हे किडनी वीक होण्याचं प्राथमिक लक्षण असू शकतं. त्याच्यानंतर लघवीच्या याच्यात बदल निर्माण होतात. बदल कसे? तर लघवीची मात्रा एक तर खूप कमी होते किंवा खूप जास्त होते. हाही बदल किडनीच्या आजाराचं लक्षण असू शकतं. किडनीच्या लघवीमध्ये फेस येऊ शकतो. किडनीच्या आजारात लघवीमध्ये रक्त येऊ शकतं. लघवीत आपल्याला जळजळ जास्त होऊ शकते. स्टोन, मुतखडे सुद्धा लघवीतनं पास होऊ शकतात. तर हे लघवीचे गोष्टी झाल्यात. आणि जर का दिवसापेक्षा रात्री लघवी जास्त होत असेल तर हे एक खूपच प्राथमिक लक्षण आहे की किडनीला काहीतरी इफेक्ट होऊन राहिला आहे. म्हणजे वारंवार जर तो लघवीला जात असेल रात्री जास्त, दिवसा कमी, कमी, तर हे एक किडनीचं आजारी होण्याचं लक्षण आहे. पण एखादा व्यक्ती जर साधारणतः त्याचं पाणी पिण्याचं प्रमाण जास्त असेल रात्रीला आणि मग तो वारंवार लघवीला जात असेल तर तरी पण सुद्धा नाही, अशा बाबतीत नाही. पण आम्ही सहसा काय सांगतो की शांत झोप हे निरोगी आयुष्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तर तुमचं जे काही तुमचं दिनचर्याचं तुमचं पाण्याचं सेवन असेल, समजा तुम्ही 2.5 लिटर पाणी पिताय, तर आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही 2.25 लिटर तुम्ही संध्याकाळी 6-6:30 पर्यंत पिऊन घ्या. रात्री 8:30-9ला तुम्ही जेवण करता तेव्हा अर्धा ग्लास एकदा जास्ती प्या, तेवढंच. आणि मग त्याच्यानंतर पाणी पिऊ नका, जेणेकरून तुमचं पाणी पिण्याची जी लघवी तयार होते ती 4 तासांनी लघवी तयार होते. तुम्ही जर का रात्री 9, 10, 11 वाजता अर्धा लिटर पाणी पिलं तर त्याची लघवी नैसर्गिकरित्या 1, 2, 3 वाजता होणार. त्याच्यासाठी तुम्हाला लघवीला जावं लागणार. त्याच्यासाठी तुमची झोप मोड होणार. झोप नाही झाली तर तुम्हाला अजून अन्य त्रास, ब्लड प्रेशर होणे किंवा अजून अन्य त्रास होऊ शकतात. शरीर हे देवाने बनवलेलं एक उत्तम मशीन म्हणून मी सांगेन. त्याला जेवढं पाहिजे तेवढं ते सगळं मागून घेतं. फक्त आपल्या दिनचर्येप्रमाणे आपल्याला ते थोडेफार बदल करायला पाहिजे. आता मी उदाहरण याचं असं देईल, मी जसं सर्वसामान्य 90-95% लोकांना मी सांगेन की तुमचं जास्तीत जास्त पाणी 6-6:30 पर्यंत संध्याकाळी पिऊन घ्या. जेवढंही तुम्ही पित आहे त्याचं 90% पाणी तुम्ही 6-6:30 पर्यंत पिऊन घ्या. पण जर का कोणाची नाईट ड्युटी आहे, कोणी नाईट ड्युटी करता आहे, तो दिवसा झोपतो आणि रात्री जागतो, तर त्यांनी रात्री पाणी प्यावं. तर हा बदल आपल्या प्रोफेशनप्रमाणे किंवा आपल्या कामानुसार थोडासा बदल करू शकतो. पण शरीर मागतं तेवढंच पाणी प्यावं. बरोबर. सर, आज जागतिक किडनी दिवस आहे सर, आणि असे दिवस साजरे करण्यामागे काहीतरी एक हेतू असतो. अगदी मला बरोबर. वाटतं एक थीमसुद्धा घेऊन येतं सरकार. तर आजच्या दिनी असं कुठली शासनाने एक थीम समोर आणली आहे की त्याच्या मागचा काय हेतू आहे? जागतिक किडनी दिवस साजरा करण्याचं प्रमुख कारण म्हणजे जनजागरण होणं, त्या आजाराबद्दल, त्या अवयवाबद्दल जनजागरण आणि सगळ्या लोकांपर्यंत त्याची माहिती पोचणे. आणि आज अकोला आकाशवाणी जे योग्य काम करत आहे त्याच्यासाठी खरंच त्यांचं वाखाणण्यासारखं काम आहे. आणि सध्याच्या 2026च्या थीमसाठी बोलायचं तर किडनी हेल्थ फॉर ऑल, केअरिंग फॉर पीपल अँड प्रोटेक्टिंग द प्लॅनेट. याचा अर्थ निरोगी किडनी सर्वांसाठी. आणि
सर्व लोकांसाठी आपण काळजी घेतली पाहिजे आणि पर्यावरणाचे संरक्षण केलं पाहिजे. हा ह्या 2026च्या वर्ल्ड किडनी डेचा थीम आहे. याच्यासाठी आपण जितके लोकांपर्यंत पोचू शकू, जितक्या लोकांना ते किडनीबद्दल जनजागरण करू शकू, त्यांच्या डोक्यातल्या ज्या समजूत आहे ती बाहेर काढण्याचा आजचा दिवस आहे. अकोला आकाशवाणी सर नेहमीच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आरोग्यविषयक कार्यक्रम सादर करतं. ते निरामय असेल, हेल्थ डॉक्टर असेल, त्यामध्ये विविध विषय येतात, विविध तज्ज्ञ येतात आणि त्या आजाराविषयी सविस्तररित्या तिथे उलगडासुद्धा करतात. सर, आज आपण जागतिक किडनी दिनाच्या अनुषंगाने बोलत आहोत सर. आणि सर, किडनी विकार जर एखाद्या व्यक्तीला झाला आणि त्याकडे जर त्यांनी लक्ष नाही दिलं तर हे कितपत गंभीर रूप धारण करू शकतं? मी किडनीसाठीच नाही, पण कुठल्याही आजारपणाचं दुर्लक्ष करणं योग्य नाही आणि ते कोणीही करू नये. कारण त्यांनी जीवितास हानी होणे हा एक भाग आहेच, पण खर्चसुद्धा भविष्यात खूप जास्त वाढू शकतो. कारण की जितका आजार मोठा होईल तर खर्च जास्त होईल. साधारणतः सरकारने आता योजना आणून ते खूप छान निशुल्क इलाजसुद्धा मिळतो, पण आजार नकोच. त्याच्यासाठी आपण आपल्या शरीराची निगा ठेवणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण जर का किडनीची निगा नाही ठेवली, आपण व्यवस्थित पाणी, माझं तर म्हणणं आहे की 3 गोष्टी प्रत्येक अवयवासाठी, की नीट तुमचा संतुलित आहार, दिवसभरात कुठला तरी शारीरिक व्यायाम, शांत झोप आणि संतुलित आहारबरोबर तुम्ही एवढं केलं तर तुम्ही 100% निरोगी राहाल. जर का तुम्ही यंग असताना तुम्ही शरीराकडे लक्ष नाही दिलं तर म्हातारपणी शरीर तुमचं साथ नाही देणार. त्याच्यामुळे शरीराला छान निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला थोडीशी मेहनत करणं गरजेचंच आहे. आणि जर आपण लक्ष नाही दिलं तर मला वाटतं ॲक्यूट किडनी डिसीजचं रूपांतर हे क्रॉनिकमध्ये होऊ शकतं. अगदी सर. बरोबर. सर, किडनी आपली सुरळीतपणे चालावं त्याकरिता साधारणतः प्रत्येक व्यक्तीनं कुठली काळजी घ्यायला हवी? अगदी बरोबर. त्याच्यासाठी काळजी घेणं तर म्हणजे स्वतः मी जसं 3 गोष्टी सांगितल्यात, पाणी, आहार, विहार बरोबर. आणि झोप. तर मुख्य कारणं जे आहेत, आपला जो पश्चिम विदर्भातला जो आहे अकोला जिल्हा, हा खारपण पट्ट्यात मोडतो आणि ते स्टोनचे आजार आणि उष्मघाताचे आजार खूप जास्त असतात. आता उन्हाळ्यात आपल्याला खूप जास्त दिसतील ते. आणि डिहायड्रेशन झाल्यामुळे सुद्धा किडनीला इजा होऊ शकते. त्याच्यामुळे पाणी व्यवस्थित पिणे, जास्तही नाही पिणे आणि कमी पण नाही पिणे. प्रत्येक शरीराची पाण्याची डिमांड वेगळी असते. आपण असं नाही म्हणू शकत की तुम्ही 1.25 लिटर प्या आणि तुम्ही 2.5 लिटर प्या. आपल्याला शरीर सांगतं की आता मला तहान लागली आहे, आता मला पाणी प्यायला पाहिजे. अतिशयोक्ती न करता आपण 5 लिटर आणि 6 लिटर पाणी पिणं योग्य नाही आहे. साधारण माणसाला 2-2.5 लिटर पाणी पुरेसं आहे. पण तो जर का शेतकरी असेल, तो जर का उन्हात काम करत असेल तर अर्धा पाऊण लिटर शिल्लक त्याला लागेल. कारण तो शेतात उन्हात काम केल्यामुळे घाम येतो आणि नैसर्गिकरित्या त्याचं शरीरातनं पाणी कमी होतं, तर त्याला पाणी थोडंसं जास्ती लागतं. जो AC मध्ये काम करून राहिला, ऑफिसमध्ये काम करून राहिला, त्याला सहसा पाणी थोडं कमी लागतं. तर योग्य मात्रेत स्वतःच्या शरीराच्या डिमांडप्रमाणे पाणी पिणे. दुसरं, प्रत्येक जणांनी 35-40 वयाच्या नंतर स्वतःची शुगर किंवा ब्लड प्रेशर स्वतःहून त्रास नसताना चेक करून घेणे. कारण आज स्टोनच्या नंतर शुगर आणि BP हे प्रमुख कारणं आहे ज्याच्यामुळे किडनीला आजार होतो. चौथी गोष्ट म्हणजे स्वतःहून कुठल्याही गोळ्या, प्रामुख्याने पेनकिलर स्वतःहून घेऊ नये. डोकं दुखलं, दात दुखला, कंबर दुखली, गुडघा दुखला तर स्वतःहून पेनकिलर घेऊ नका. त्याचं योग्य निदान तज्ज्ञांकडनं करून मग त्याच्यावर इलाज उपचार करा. आणि चौथी गोष्ट, तुम्हाला कुठलंही उन्हाळ्या लागल्या, इन्फेक्शन झालं, स्टोनच्यामुळे पोटात दुखलं तर स्वतःहून घरचे उपाय करण्यापेक्षा तज्ज्ञांना एकदा दाखवून ते सगळं सुस्थितीत आहे की नाही हे एकदा जाणून घेऊन तज्ज्ञाच्या सल्ल्याने पुढे जावं. जर डॉक्टरांचा सल्ला घेतला तर मला वाटतं तिथपर्यंत
त्या परिस्थिती येणारच, उद्भवणारच नाही ती. बरोबर. सर, थोडंसं टेक्निकल प्रश्न माझ्या मनामध्ये आला, तर मी पाण्याचा इथे उल्लेख केला आहे सर. आता आपण हल्ली बघतोय की प्रत्येकाच्या घरी ऑरो आला आहे सर, बरोबर. म्हणजे पाण्याचं. आपण जे पाणी सेवन करतो आहे सर, त्याची TDSची मात्रा काय असली पाहिजे? कारण आपण ग्रामीण भागामध्ये बघतोय की नदी, ओढ्यांचं पाणी असतं ते तसंच पिलं जातं. बरोबर. आपल्या शहरी भागामध्ये बघितलं तर प्रत्येकजण ऑरोच्या माध्यमातून पाणी पितं. तर असं काही दिसून आलं आहे की शहरी भाग आणि ग्रामीण भागामध्ये जर आपण तुलना केली तर कुठल्या भागामध्ये किडनीचे पेशंट हे जास्त आढळतात? बरोबर. हा अगदी छान प्रश्न आहे आणि खरंच याच्यावर आपण खूप काम करू शकतो. साधारणतः आपल्या विभागात असंच आढळतं आहे की ग्रामीण भागात किडनीचे आजार जास्त आहेत शहरी भागापेक्षा, आणि त्याचे प्रमुख कारणं सध्या पूर्ण आपण शिक्कामोर्तब नाही केला, पण जो साधारणतः सगळ्यांचा अंदाज आहे, तज्ज्ञांचा अंदाज आहे की आपण जे फर्टिलायझर्स वगैरे वापरतो, जे केमिकल्स वापरतो चांगलं पीक येण्यासाठी, त्याच्यात जे हेवी मेटल्स असतात, आर्सेनिक, कॅडमियम, लेड, ह्या गोष्टी त्या जमिनीत जातात आणि मग त्या जमिनीतनं त्या पाण्यात जाऊन ते पाणी आपण हापसून पितो. तर ह्या हेवी मेटल्समुळे किडनीचा आजार होऊ शकतो, कारण हे हेवी मेटल्स किडनीच्या चाळणीत अटकून जातात. त्याच्यामुळे हे हेवी मेटल्समुळे किडनीला जास्ती त्रास होतो. दुसरी गोष्ट, तुम्ही जे PPMचं म्हटलं ते TDS, TDS. TDS आहे. तर TDS साधारणतः आपल्याकडे विभागात जर का पाहिलं तर 700, 800, 900 आहे. नॉर्मल व्यक्तीला पोटेबल पाणी, पिण्यासारखं पाणी जे आहे तर 100च्या आतमध्ये 50 ते 75 TDSचं पाणी योग्य आहे सेवनासाठी. 0 TDSचं म्हणजे त्याचा क्षार नाहीच असंही पिणं योग्य नाही आहे. तर 50 TDS पर्यंत योग्य आहे. याच्यातनं मला अजून एक थोडासा विषयांतर करायची इच्छा आहे की गेले काही वर्ष जे आम्ही शिकलो, मला आता 25 वर्ष झाले मी शिकलो कॉलेजमध्ये, तेव्हा ह्या गोष्टी नव्हत्या. गेले 3-4-5 वर्षात आम्ही असं पाहतो आहे की जे क्रीम लावतात लोक, म्हणजे गोरं होण्यासाठी, की ते क्रीममध्ये सुद्धा हेवी मेटल्स आहे, लेड आहे, मर्क्युरी आहे. तर ते क्रीम लावल्याने सुद्धा किडनीचा आजार होऊ शकतो. तर स्टँडर्ड क्रीम्स वगैरे नाही आहेत अशांचंही सेवन आपण टाळलं पाहिजे. बरोबर. म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मला वाटतं अशा क्रीमचा आपण उपयोग केला पाहिजे. कुठलं तरी सलूनवाले आपल्याला सांगतायत किंवा ब्युटी पार्लरवाले आपल्याला सांगतायत म्हणून ते लावावं. आपल्याला ते माहिती नसतं ना त्याच्यामध्ये काय आहे. त्याचं टेस्टिंग झालेलं असलं जरुरी आहे. बरोबर. सर, आपण चर्चा करत असताना एक उल्लेख केला होता ॲक्यूट किडनी डिसीज आणि जो एक क्रोनिक किडनी डिसीज. बरेचसे सर असे पेशंट असतील की ज्यांना क्रोनिक किडनी डिसीज असेल आणि मग त्याचं रूपांतर डायलिसिसमध्ये. बरोबर. तर असा पेशंट किती दिवस सर्व्हाइव्ह करू शकतो? बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असेल की डायलिसिस करणं योग्य आहे की नाही आहे. तुम्ही काय सांगाल सर याविषयी? सर, हा खूपच सुंदर प्रश्न आहे आणि हा परत आपल्याला ह्या जनजागरणाच्या विषयास नेतो. पुष्कळ पेशंट डायलिसिसला घाबरतात. त्यांचं मानसिकता असते की माझं एकदा डायलिसिस सुरू झालं तर मग मला आयुष्यभर डायलिसिस करावं लागेल, जे की खरं आहे की जर का आकस्मिक नाही झाले, क्रॉनिक किडनी डिसीज आहे आणि तुमच्या किडन्या 10% कमी काम करतात आहे, तर तुम्हाला डायलिसिस करणं योग्य आहे आणि मी म्हणेल जरुरी पण आहे. पण किडनी हे एकच अवयव आहे ज्याचं आपण रिप्लेस करू शकतो. म्हणजे पूर्णच्या पूर्ण निकामी झालं तरीही तुम्ही पुढचे 10, 15, 20 वर्ष जगू शकता. हार्ट निकामी झालं तर तुम्ही नाही जगू शकणार. मेंदू निकामी झालं तर तुम्ही नाही जगू शकणार. म्हणजे मी तर अतिशयोक्ती करून हेही म्हणेन की माझ्या दोन्ही किडन्या मी काढूनही टाकल्या आणि मी डायलिसिसला स्वीकारलं तर मी अजून 10 वर्ष चांगला जगू शकेल. तर सगळ्यात महत्त्वाचं मला सगळ्यांना सांगायची इच्छा आहे की तुम्ही पहिले तर डायलिसिसची भीती मनातून काढून टाका. त्याची भीती बाळगू नका. हे एक आपल्याला पुढचं आयुष्य अजून दीर्घ वाढवण्यासाठी एक इलाजाचा प्रकार आहे. आणि डायलिसिसवर तुमच्या गावात, तुमच्या वेटाळात कोणी
4 डायलिसिस करून मृत्युमुखी पावला असेल, त्याची जी भीती आहे त्याच्यापेक्षा मी न डायलिसिस करताच मी बरा आहे. तर हे विचार योग्य ह्याच्यासाठी नाही, कारण त्या व्यक्तींनी पथ्य पाळले की नाही, त्या व्यक्तींनी सल्ला मानून योग्य वेळेस डायलिसिस सुरू केलं की नाही, आणि तो पाण्याचं सेवन, पथ्य वगैरे सगळं व्यवस्थित गोळ्या घेतो की नाही, हे आपल्याला पाहणं जरुरी आहे. कारण पुष्कळदा आपण ह्या भीतीपोटी डायलिसिस खूप खूप उशिरा सुरू करतो आणि मग ती वाचवायची वेळ जी असते ती निघून गेलेली असते. तर योग्य वेळेस, म्हणजे मी साधं उदाहरण माझ्या प्रॅक्टिसमध्ये देतो. आपल्या घरी एक मुलगी आहे आणि तिचं आपल्याला लग्न करायचं आहे. तर 20, 22, 24 हे वय योग्य आहे लग्नाचं. पण सध्या मला शिकायचं आहे, मला अजून पुढे अजून काय करायचं आहे, किंवा मला सध्या लग्नाची इच्छा नाही, म्हणून मी ते लग्न टाळत गेलो तर माझं 30 वर्ष झालं, 32 वर्ष झालं, तर मग ते थोडंसं कठीण होतं. तर ही योग्य वेळ समजणं ही फार गरजेचं आहे. आपल्या विभागात 70 ते 80% लोक भीतीपोटी डायलिसिस खूप उशिरा सुरू करतात. त्याच्यामुळे जेवढा फायदा मिळायला पाहिजे तो मिळत नाही. दुसरं, तुम्ही जिथेही डायलिसिस करता आहे तिथे माझी विनंती आहे सर्वांना की तुम्ही 4 तास डायलिसिस तिथे करून घ्यावं. 4 तासपेक्षा कमी केलं तर तुमचे त्रास थोडेसे वाढत राहतील. आणि अर्थात थोडंसं पथ्य, पाण्याचं पथ्य महत्त्वाचं, कारण की लघवी कमी होते, लघवी नाही होत ज्या पेशंटला डायलिसिस आहे. तर तुम्हाला 1 लिटरच्या आतमध्ये पाणी प्यायला पाहिजे. ह्या 50 डिग्रीच्या उन्हाळ्यात हे मानवी नाही की मी तुम्हाला सांगणं की 1 लिटरच्या आत, हे मलाही समजतं, पण आपल्या आजाराप्रमाणे आपल्याला ते पथ्य पाळावेच लागतील. जर का तहान लागते आहे तर तुम्ही लवंग घ्या, वेलदोडा घ्या, बिना तंबाखू सुपारीचं पान घ्या, लेमोनेटची गोळी घ्या, पॉपिन्स घ्या, किंवा च्युइंगम खा, पण तुम्ही पाणी पिऊ नका. तर पथ्य पाळणे आणि चांगल्या क्वालिटीचं डायलिसिस केलं तर पुढचे 8-10 वर्ष तुम्हाला छान मिळू शकतात, एवढं नक्कीच. मला वाटतं की आपण जे काही सांगितलं आहे की किडनी आरोग्यासाठी मला वाटतं मीठ कमीत कमी आपण खाल्लं पाहिजे, तळलेले पदार्थ आपण टाळलेले पाहिजेत, प्रोसेस फूड आपण टाळलेले पाहिजेत, नियमित व्यायाम आपण केला पाहिजे, आणि डॉक्टरच्या सल्ल्याविना पेन किलर्स आपण नाही घेतले पाहिजेत. अगदी हे बरोबर. एक महत्त्वाचं यामधनं सगळ्या श्रोत्यांसमोर आलं आहे सर. सर खूप खूप धन्यवाद सर, वेळात वेळ काढून इथे आपण आलात सर, आणि जागतिक किडनी दिनाच्या अनुषंगाने आमच्या सर्व श्रोत्यांना या किडनी आजाराविषयी आणि जागतिक किडनी दिनाविषयी सविस्तर माहिती दिली आपली किडनी दिनाच्या अनुषंगाने. त्याबद्दल मी सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.